नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सांगली, तासगाव याच्यामध्ये जी भरती निघालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर यासाठी थोडी माहिती पाहून घेऊ। याच्यामध्ये किती पद आहेत, कोणकोणती पद आहेत, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी किती असणार, ठिकाण वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी आता एका मिनिटात आपण जाणून घेऊ। तर या ठिकाणी लक्ष द्या। तर इथे टोटल 263 जागांसाठी भरती निघालेल्या आहे। सर्व पोस्ट ह्या ड पदासाठी आहेत। 263 जागा आहेत। यासाठी फॉर्म भरायसाठी तुमची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन अर्ज करायसाठी तुमचं वय हे 18 ते 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे। तसंच मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, अदुबा यांसाठी 5 वर्ष सूट देण्यात येत आहे। आणि याचे नोकरीचे ठिकाण आहे मिरज आहे, सांगली आहे आणि तासगाव या 3 शहरामध्ये याची ही भरती निघालेली आहे। तसंच याची ऑनलाईन फी म्हणजे ओपनसाठी ही 1000 रुपये राहणार आहे आणि बाकी राखीव कास्टसाठी 900 रुपये ऑनलाईन फी राहणार आहे। तर याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 ऑक्टोबर 2025 राहणार आहे। परीक्षा जी आहे ती नंतर कळवण्यात येणार आहे, ती कधी तारखेला परीक्षा आहे वगैरे ते। तर आता याच्यामध्ये आपण हे जाणून घेऊ की याच्या जाहिरातीमध्ये तर आता कोणकोणती पदं आहेत, ती कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत ती या ठिकाणी जाणून घेऊ। तर याच्यामध्ये 4 संस्था आहेत, लक्षात ठेवा। पहिली संस्था आहे ती ही आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज। मिरजमध्ये 2 संस्था आहेत, त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ। तर ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये टोटल 9 जागांसाठी भरती निघालेली आहे। त्या पोस्टचे पण पद नाव वगैरे दिलेलं आहे। त्या पदानुसार पुढे किती जागा आहेत त्या पदाला ते पुढे वगैरे लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर मिरजमध्ये आणखी एक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व रुग्णालय। याची भरती जी आहे त्याच्यामध्ये टोटल 18 पद आहेत। या 18 पदासाठी ती पदाचं नाव आणि पुढं त्याची पदसंख्या पण दिलेली आहे। त्याच्यानंतर सांगलीमध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय याच्यामध्ये टोटल 21 पद आहेत। 21 पदासाठी ही पदांची नावं वगैरे दिलेले तुम्हाला दिसून येते त्याच्यासमोर। त्याच्यामध्ये टोटल 128 जागा आहेत सांगलीसाठी। तसेच तासगावसाठी या ठिकाणी 5 पोस्ट आहेत त्या तासगावसाठी आणि त्या 5 पोस्टमध्ये टोटल 8 जागांची या ठिकाणी भरती निघालेली आहे। त्यानुसार तुम्ही या ठिकाणी आता अर्ज करायचा आहे। तर अर्ज कसा करायचा आहे यासाठी आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। अर्ज करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता येलो कलरमध्ये आहे बघा, क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे फॉर्म भरायचा इंटरफेस ओपन होईल। तर या ठिकाणी फॉर्म भरताना आता एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही या ठिकाणी स्वतःचं नाव विचारलं आहे त्या ठिकाणी स्वतःचे नाव टाकायचे आहे। सेम नाव पुढच्या कॉलममध्ये पण टाकायचं आहे। खाली वडिलांचे नाव विचारलं आहे, पुढच्या कॉलममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर आडनाव त्याच्या पुढं ओरिजिनल आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमचं एखादे ID प्रूफ असेल आधार कार्ड, पॅन कार्डवर, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। हिथं नाव पूर्ण टाकल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी पूर्ण नाव आपलं दिसेल। हे झाल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। कन्फर्ममध्ये सेम मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले ईमेल ID टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी @ऑटोमॅटिक या ठिकाणी। त्याच्यानंतर पुढचा डोमेन नेम आपल्याला या ठिकाणी gmail.com या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर फुल ईमेल ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे या बॉक्समध्ये तो आपल्याला या सिक्युरिटी बॉक्समध्ये हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण ईमेल ID वगैरे टाकून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण सेव्ह नेक्स्ट बटनावर आपण क्लिक करून घेऊ। त्याच्यानंतर ओके करून घेऊ। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती ID पासवर्ड येईल। सेम ईमेल ID पासवर्ड आपल्याला या ठिकाणी पण पाहायला भेटतो बघा, या ठिकाणी पाहायला भेटतो। हा ईमेल ID पासवर्ड आपल्याला आपल्या मोबाईल नंबरमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा याचं आपल्याला एका ठिकाणी लिहून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण गोष्टी या ठिकाणी पाहू की फोटो सिग्नेचर कसं अपलोड करायचं। तर या ठिकाणी आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी हे वेबकॅम दिसत आहे, या वेबकॅमवर आपल्याला एक सेल्फी फोटो पण अपलोड करून घ्यायचा आहे। तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो सेल्फी फोटो कसा अपलोड करायचा। तर या ठिकाणी जर तुम्ही हा फॉर्म मोबाईलमध्ये भरत असाल तर या ठिकाणी डायरेक्ट कॅप्चर फोटो नावाचा हा ऑप्शन दिसत आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट सेल्फी घेऊ शकता ओपन करून। तर एखाद्याकडे हे सेल्फीचा ऑप्शन जर अवेलेबल नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, जर एखादं कोणतर कम्प्युटरवर फॉर्म भरत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो QR कोड दिसत आहे हा QR कोड तुम्ही मोबाईलमधून तुमच्या ओपन करून घ्यायचा आहे। तुमच्या मोबाईलमध्ये गुगल लेन्स नावाचं जी सर्च इंजिन आहे, ॲप्लिकेशन आहे, ते ओपन करून घ्यायचं आहे। त्याच्यातून हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे। QR कोड स्कॅन करून घेतल्यानंतर तुम्हाला तिथं कॅप्चर नावाचं ऑप्शन येईल।
त्या ऑप्शनवर क्लिक करून ते मी त्या ठिकाणी सेल्फी करून घ्यायचे आहे. सेल्फी तिथं काढल्यानंतर या ठिकाणी इथे ॲटोमॅटिक तुमचा फोटो हा ओपन होणार आहे. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की इथे आता फोटो कसा अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करण्यासाठी तुमचा फोटो हा व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे आणि तुमच्या फोटोची साईज ही 50 KB आतमध्ये असली पाहिजे. असेल तर हा या ठिकाणी फोटो हा अपलोड होणार आहे. आणि फोटोचं रिनेम फक्त तुम्हाला फोटो म्हणून या ठिकाणी एवढं फक्त लिहावून द्यायचं आहे, एक्स्ट्रा काही लिहायचं नाही. सेम सिग्नेचरचे पण त्याच पद्धतीनं अपलोड करायचं आहे. सिग्नेचरची साईज ही 20 KB आतमध्ये असली पाहिजे. तसेच फोटोचा रिनेम हे सिग्नेचरचे रिनेम हे सिग्नेचर म्हणून एवढंच डायल करून घ्यायचं आहे. असे असेल तर तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड होणार आहे. आणि सिग्नेचर ही ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेन या दोन्हीपैकी एका पेननं कोणते तर केले असलेले पाहिजे. असं असेल तर या ठिकाणी तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड होणार आहे. हे झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण फोटो अपलोड करून घेऊ. फोटो अपलोड करायला आपल्याला या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे, चूज फाईल बटनावरती. त्याच्यावर आपण गॅलरीमध्ये येऊ. आपण याच्यामधून आपल्याला फोटो आपला सिलेक्शन करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. या पद्धतीने फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर पण याच पद्धतीने करून घेऊ. त्यासाठी चूज फाईल बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. गॅलरीमध्ये येऊ. याच्यातून आपल्याला सिग्नेचरचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे सिग्नेचर पण अपलोड झालेले आहे. तर या ठिकाणी आता आपण सेल्फी अपलोड करून तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. इथे लाईव्ह फोटो पण घेतलेला आहे आपण, सिग्नेचर पण अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय कन्फर्म दॅट ॲप्लिकेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे या बटनावरती. त्यानंतर खाली सिग्नेचरच्या खाली पण बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्ष द्या. आता पोस्ट कशी सिलेक्ट करायची, तर या ठिकाणी आपल्याला शिपाई पदासाठी अर्ज करायचा आहे. तर यातल्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या संस्थेत अर्ज करायचा ते या ठिकाणी चूज करून घ्या आधी. शासकीय वैद्यकीय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगली किंवा आरोग्य शिक्षण पथक तासगाव यापैकी कुठे अर्ज करायचा आहे ते आधी संस्था निवडून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर त्या संस्थेमध्ये कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सिलेक्शन करून घेतलं. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती ती कास्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ते इनविजिबल थोडे डॉट दाखवत आहे. SCला, SBCला, ओपनसाठी, म्हणजे या ठिकाणी त्या पोस्टसाठी इथे जागा नाही आहेत या पद्धतीने तिथे दिसतं. तर या ठिकाणी तुम्हाला जे विजिबल दिसत आहे त्या पोस्टसाठी त्या कास्टसाठी या ठिकाणी जागा आहेत हे लक्षात घ्यायचं. जर त्या ठिकाणी जागा नसतील तर तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी दुसऱ्या संस्थेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करा. त्याच्यानंतर ही सिलेक्शन करून झालं. त्याच्यानंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे. इथे विचारेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का. तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल OBCसाठी असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का. तर या ठिकाणी पण येस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर नो केलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे विचारेल तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे आहात का, कोणता आरक्षणाचा लाभ वगैरे भेटता का, दिव्यांग वगैरे. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. या ठिकाणी विचारेल महिला आरक्षणमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर या ठिकाणी येस करून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारत आहे तुम्हाला कोणतं स्पोर्ट्स पर्सन वगैरे तुम्ही आहात का. तर स्पोर्ट्समध्ये कशामध्ये प्रावीण्य आहे का तुम्ही एकदा वाचा. त्यानंतर येस ओर नो तुम्ही या ठिकाणी पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर खाली विचारायला तुम्ही महाराष्ट्र डोमासेल वगैरे आहात का, महाराष्ट्राचे आदिवासी असतात का, ते या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. विचारायला स्वातंत्र्य सैनिक पाळले आहात का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्यापैकी या ठिकाणी ह्या ज्या छोट्या प्रश्न विचारायला त्याला येस नो तुमच्या पद्धतीने तुमच्यानुसार तुम्ही करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला धर्म तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे. तुमचा धर्म आहे तो. त्यानंतर आधार कन्सर्ट तुम्हाला द्यायचा आहे का, तर या ठिकाणी तुम्ही येस करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. एक्झाम सेंटर सिलेक्ट करताना या ठिकाणी वेगवेगळे जिल्हे दिसतात. त्या ठिकाणी तुम्ही कोणता जिल्हा तुम्हाला जवळ पडतो एक्झामसाठी तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी अशा 3 जिल्हे सिलेक्शन करून घ्या तुम्ही या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. त्या ठिकाणी डेटमध्ये तुमची जन्मतारीखचा दिवस कोणता आहे तो टाका. या ठिकाणी मंथ टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही
तुमचं जेंडर या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी विचारेल तुम्हाला जुळे भावंड वगैरे आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारेल तुम्ही मॅरिड वगैरे आहात का, मॅरिड असेल तर मॅरिडवर क्लिक करा, तर लग्न झालं नसेल तर अनमॅरिडवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाका, इथे आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। तर ही झाल्यानंतर माहिती आपल्याला खाली पत्ता टाकायचा आहे। पहिल्या पत्त्यामध्ये टाका ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव, दुसऱ्या ह्याच्यात टाका ज्या गावामध्ये तुम्ही राहता तिथला एखादा लँडमार्क असेल, लोकेशन असेल ते टाकून घ्या। त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्यात तालुकाचं नाव टाका, ह्या ठिकाणी जिल्हा टाका, या ठिकाणी तुमचं राज्य सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो करस्पॉन्डंट ॲड्रेस झाला तो तुमचा कायमचा जर पत्ता असेल तर या ठिकाणी सेम ॲज ॲड्रेस या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे जो पत्ता टाकला आहे तो ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल। हे झाल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला या ठिकाणी बँक डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। तुमची कोणती पण बँक असू दे चालेल, काय अडचण नाही। या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावर तुमचं कसं नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे। तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा या 2 कॉलममध्ये। त्याच्यानंतर तुमची कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव आणि त्या शाखेचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या खात्याचा प्रकार विचारेल, खात्याचा प्रकार तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे का करंट अकाउंट आहे ते तुम्ही सिलेक्शन करून घ्या। बऱ्यापैकी सेव्हिंग अकाउंट असतं। त्याच्यानंतर IFSC कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा जो बँकेचा आहे तो। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या कास्टनुसार तुम्हाला या ठिकाणी फी दाखवेल। हे दाखवून झाल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिड युअर डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण व्हॅलिड युअर डिटेल्सवर क्लिक करू तर या ठिकाणी व्हेरीफाय सक्सेसफुल दाखवेल। ते झाल्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। या ठिकाणी पहिल्यांदा टाकताना आपल्याला 10वीची डिटेल्स टाकायचे आहेत। या ठिकाणी टाकताना 10वीला कोणता बोर्ड होता तो बोर्ड टाका, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल तो कोणता बोर्ड असेल ते टाका। त्यानंतर तुमची 10वी कधी पास आउट झाला ते डेट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे। ते डेट तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर तुम्हाला दिसेल, त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचे। त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज होते ते या ठिकाणी टाकून घ्या। जर तुम्हाला 10वीला 60% जास्त पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट क्लास करायचा आहे। 45 ते 60% असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड क्लास करायचा आहे। 45पेक्षा कमी असतील तर तुम्हाला पास क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने तुम्ही 12वीची डिटेल्स टाका, 12वीचं बोर्ड टाका, 12वीला कोणती शाखा होती, आर्ट्स कॉमर्स सायन्स वगैरे असेल ती टाका। 12वी कधी पासआउट झाला ते तुमच्या सर्टिफिकेटवर दिसेल ती तारीख टाका, पर्सेंटेज आणि या ठिकाणी तुमचा क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाका। त्यानंतर इतर कोणतं झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन ते पण, डिप्लोमा झालं असेल ते पण टाकून घ्या। त्यानंतर ही झाल्यानंतर खाली विचारेल तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, तर या ठिकाणी येसवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज भरला आहे त्या पोस्टचा तुम्हाला अनुभव आहे का, असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत। जर अनुभव नसेल तर या ठिकाणी नो म्हणून घ्यायचं आहे डायरेक्ट। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, विचारेल तुम्हाला तुमच्या मराठी भाषेचं ज्ञान वगैरे विचारेल। या ठिकाणी मराठी लिहिलं आहे त्याच्यापुढे सगळ्याला येस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला कोणती भाषा अजून येते, हिंदी भाषा येते, इंग्लिश भाषा येते, त्या तुम्हाला लिहिता बोलता वाचता येतात का, ते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येस करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला हिंदी आणि या ठिकाणी इंग्लिश असं लिहून घ्यायचं आहे। या डिटेल्स टाकून घेतल्यानंतर व्हॅलिड युअर डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी असा काय एरर आला तर या ठिकाणी वरती आपल्याला चेक करायचं आहे नक्की कुठं काय मिस्टेक झाली ते। तर या ठिकाणी बोर्डचं नाव टाकताना आपण अर्धं टाकलं ते या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड या पद्धतीने पूर्ण नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली येऊन परत आपल्याला व्हॅलिड युअर डिटेल्सवर क्लिक करायचं। पाहू शकता डिटेल्स व्हेरीफाय झालेले आहे। त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जो फॉर्म भरला आहे तो एकदा सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे। सर्व भरलेला फॉर्म बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, सगळ्या फॉर्म एकदा करेक्शन चेक करून घ्या। तर सगळा फॉर्म बरोबर असेल तर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्या। जर कुणाची काही मिस्टेक असेल, स्पेलिंग चुकलं असेल तर बॅकचं बटन दाबून ज्या ठिकाणी चूक झाली ती दुरुस्त करून घ्या। त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसतात, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन। आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या कॉलममध्ये काय करायचं आहे, तुमच्या डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा ठसा उठवायचा आहे आणि त्याचा फोटो काढून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे। आणि दुसऱ्या कॉलममध्ये विचारत आहे हँड रायटिंग डिक्लेरेशन, तर तुम्हाला या ठिकाणी हँड रायटिंग डिक्लेरेशन अपलोड करून दाखवतो, ते बघून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं आहे। फक्त त्यांच्या नागे तुमचं नाव टाकून तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचं। तर आता या ठिकाणी थंब कसा करायचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। थंबचा फोटो तुम्ही काढला, त्याच्यानंतर त्या थंबच्या फोटोची साईज ही 50 KB आतमध्ये असली पाहिजे, तर थंब या ठिकाणी अपलोड होईल। त्यासाठी आपण त्या चूज फाईल बटनावर क्लिक करू, गॅलरीमध्ये येऊ, या ठिकाणी थंब आपण सिलेक्ट करून घेणार आहे।
पाहू शकता या ठिकाणी थंब अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर खाली ओके बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच पद्धतीने आपल्याला आता हँड रायटिंग डिक्लेरेशन पण करून घ्यायचं आहे अपलोड. हँड रायटिंग डिक्लेरेशन आता पहिल्यांदा मी हँड रायटिंग डिक्लेरेशन अपलोड करून दाखवतो, त्याच्यानंतर दाखवतो ते किती KB मध्ये पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय लिहायचं ते. पाहू शकता डिक्लेरेशन अपलोड झालेलं आहे. तर या ठिकाणी हे जे नाव आहे या नावाच्या जागी फक्त तुमचं नाव टाकून बाकीचे सगळं सेम लिहून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही लिहून घ्या. त्याचा फोटो काढून ते या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटोचे अपलोड करताना फोटोची साईज ही 50 KB ते 100 KBच्या मध्ये फोटोची साईज असली पाहिजे. असेल तर ते या ठिकाणी अपलोड होणार आहे. त्याच्यानंतर आपण ओके करून घेऊ. ओके केल्यानंतर या ठिकाणी ते अपलोड होईल. तर त्याचं रिनेम करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याचं रिनेम देताना थंब म्हणायचं आहे आणि हँड रायटिंगचं रिनेम देताना फक्त डिक्लेरेशन म्हणून लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो हा QR कोड या ठिकाणी टाकून सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करायला या ठिकाणी कास्टनुसार 900 रुपये पेमेंट दाखवेल. त्यानंतर खाली दिलेला सिक्युरिटी कोड आपल्याला या बॉक्समध्ये टाकून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचे ऑप्शन दिसतील. या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तुमच्याकडे जे फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याच्यातून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात सोपा हा QR कोडचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी QR कोड ओपन होईल. या QR कोड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून हा QR कोड स्कॅन करून याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमच्या Google Pay, फोनपे काय असतील UPIचे ऑप्शन त्याच्यात तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केले तुम्हाला या ठिकाणी बॅकचं किंवा रिप्रेसचं बटन दाबायचं नाही. ऑटोमॅटिक या ठिकाणी सक्सेसफुल पेमेंट म्हणून ऑप्शन येईल. असं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत एकदा, त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला ते लिंकवर जायचं आहे. तिथं तुम्हाला आलेला ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यावरती तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. या पद्धतीनं हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची 100% खात्रीशीर तुम्हाला उत्तर दिली जातील. जर कोणाला फॉर्म भरायला काय अडचण येत असेल, काय प्रॉब्लेम असतील, कोणती काय इक्विपमेंट अवेलेबल नसेल तर त्यांच्यासाठी आपण फॉर्म भरायची पण सुविधा ठेवली आहे. त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला तुम्ही कॉल करून तुम्ही फॉर्म फिलअपसाठी तुम्ही या ठिकाणी हेल्प घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा हा जास्त माहितीसाठी तुम्ही GMCचं हॉल तिकीट कधी येणार, ते कसं डाउनलोड करायचं ही जर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.